पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। शस्त्रांसह भिडणारे दोन्ही गट जेरबंद, 12 जणांना बेड्या। पांढरकवडा तालुक्यातील ताडउमरी गावाजवळ 2 गटातील युवक तलवारी, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांसह आमने सामने आल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र पांढरकवडा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य रक्तपात आणि मोठा अनर्थ टळला। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 12 आरोपींना अटक केली आहे। 9 जून रोजी दुपारी 4:30 वाजता ताडउमरी गावाजवळ 2 गट एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत गोळा झाले होते। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केडी तावरे यांनी तात्काळ पथक पाठवून दोन्ही गटांना घटनास्थळी ताब्यात घेतले व परिस्थिती नियंत्रणात आणली। आकिब बेग मिर्झा यांच्या फिर्यादीवरून करण शिंदे, सुजित वानखेडे, शेख समीर, पार्थ शेटे, आशिष बेहेरे, साईराम आगरकर व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झालाय। तर सुजित वानखेडे यांच्या फिर्यादीवरून आकिब एहफाज मिर्झा, नाजिम मिर्झा, चिरंजीव लेनगुरे, सय्यद अदनाम आणि अनुज कनाक यांच्यावर गुन्हे नोंदवले। पोलिसांनी घटनास्थळावरून 2 तलवारी, 1 लोखंडी रॉड, 2 लाकडी काठ्या आणि 4 मोटारसायकलींसह एकूण 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक कुमार चिंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पांढरकवडा पोलिसांनी ही कामगिरी बजावली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाडे व सागर पेंढारकर पुढील तपास करीत आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ।